गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. शासकीय ITI पंढरपूर. माझं नाव बबन घडगे. आज या ठिकाणी आपल्याला भारत स्किल या पोर्टलवरील जे प्रश्न दिलेले आहेत, MCQ दिलेले आहेत, त्याच्यामध्ये इंग्रजीमधील माहिती जी आहे ती आपल्याला मराठीमध्ये रूपांतरित करून पाहायची आहे. प्रश्न पहिला बघा. व्हॉट इज द नेम ऑफ व्हील रिम. या ठिकाणी ही जी आकृती दाखवलेली आहे ह्या व्हील रिमला काय म्हटलं जातं. तर या ठिकाणी ही जी रिम आहे हे आपण काय करू शकतो, नट बोल्टच्या सहाय्यानं हे दोन भाग वेगळे करू शकतो. तर या ठिकाणी याचं उत्तर येतं स्प्लिट व्हील रिम. तर अशा प्रकारची तुम्हाला रिम ट्रेलरच्या व्हीलमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर या ठिकाणी ही जी आकृती दाखवलेली आहे हा व्हीलचा कोणता प्रकार आहे, रिमचा कोणता प्रकार आहे. तर ही आहे वायर स्पोक्ड व्हील. ह्याला काय म्हटलं जातं, वायर स्पोक्ड व्हील. ही अशा प्रकारची व्हील जी आहे आपण टू व्हीलरवरती पाहू शकतो. त्यानंतर या ठिकाणी ही जी आकृती दाखवलेली आहे याचं नाव, व्हील रिमचं नाव काय आहे. तर ही अशा प्रकारची जी रिम आहे तुम्हाला सर्व ट्रकवरती, सर्व टेम्पोवरती ही रिम पाहू शकतो. तर याला म्हटलं जातं फ्लॅट बेस्ड व्हील रिम. याचं नाव काय, या रिमचं नाव फ्लॅट बेस व्हील रिम. या ठिकाणी इथं रिंग असते, ती कटवून काय करायची, लिव्हरच्या साहाय्याने कटवून आपण काय करू शकतो, रिंग बाजूला काढू शकतो आणि सहजासहजी टायर आणि ट्यूब बाजूला या रिंगपासून घेऊ शकतो. त्यानंतर या ठिकाणी या टायरावरती काय केलेलं आहे, बाण दाखवलेला आहे बघा, आणि दोष विचारलेला आहे की हा जो दोष आहे नेमका कुठला दोष आहे. तर या ठिकाणी हा जो दोष आहे रॅपिड वियर ॲट सेंटर, म्हणजे टायराचा जो मध्यभाग आहे याची झीज होते. टायराची जी सेंटर लाईन आहे त्या ठिकाणी झीज झालेली आहे. त्यानंतर या ठिकाणी या आकृतीमध्ये पण काय केलेलं दाखवले वा दोष कुठला आहे हे ओळखायचं आपल्याला. या टायरावरती कोणता दोष आहे हा, तर हा दोष आहे वियर ऑन वन साईड, म्हणजे एका बाजूची काय झाली, टायराची झीज झालेली आहे. त्यानंतर 6वा प्रश्न आहे बघा. या ठिकाणी टायरामध्ये कोणता दोष आहे, हे जे दाखवलेलं आहे हा डिफेक्ट कोणता आहे. तर याला म्हटलं जातं बॉल्ड स्पॉट वियर, म्हणजे टक्कल पडलेलं आहे टायरावरती, काय झालेलं आहे, टक्कल पडलेलं आहे. तर त्याला काय म्हटलं जातं, तर म्हटलं जातं बॉल्ड स्पॉट वेअर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. या ठिकाणी या आकृतीमध्ये हे जे दाखवलेलं आहे टायराच्या एका बाजूलाच दाखवलेलं आहे. तर हे नेमकं काय आहे, व्हॉट इज द नेम ऑफ ॲरो मार्कड टायर डिफेक्ट्स. ह्या ॲरो मार्क जो दाखवलेला आहे, बाण जे दाखवलं आहे याच्यामधला दोष कोणता आहे. तर या ठिकाणी हा दोष आहे स्कॅलप्ड वेअर. कुठला आहे, स्कॅलप्ड वेअर हा दोष आहे. म्हणजे या ठिकाणी हे काय होतं, हे दोरे आपल्याला दिसतात, तर तो दोष कोणता येतो, D येतो, स्कॅलप्ड वेअर. त्यानंतर 8 नंबर बघा. या टायरावरती जे मार्क दाखवलेला आहे हा दोष कोणता आहे, ओळखायचा आहे. तर या ठिकाणी हा जो दोष आहे रॅपिड वियर ॲट शोल्डर्स. हा दोष कोणता आहे, रॅपिड वेअर ॲट शोल्डर्स. म्हणजे हा शोल्डरचा भाग असतो, इथला हा फुगलेला जो भाग असतो त्याला काय म्हटलं जातं, शोल्डर्स म्हटलं जातं. तर हे शोल्डरच्या बाजूचा जो भाग दिसतो तो काय झालेला आहे, दोन्ही बाजूनी झिजलेला आहे. त्यानंतर 9 नंबर बघा. या ठिकाणी ही जी आकृती दाखवलेली आहे हे नेमकं काय दाखवलेलं आहे, तर हे सेंटर सरळ टायर असलेलं दाखवलेलं आहे आणि हा तिरपा झालेला दाखवलेला आहे. तर याचं उत्तर येतं एक्सेसिव्ह कॅम्बर. म्हणजेच काय झालेलं आहे की या सेंटर लाईनपासून हे टायर असं बाहेर झुकलेलं आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, एक्सेसिव्ह कॅम्बर म्हटलं जातं. म्हणजे काय दर्शवतं, तर एक्सेसिव्ह कॅम्बर दर्शवतो. त्यानंतर 10 नंबर बघा. एक्स मार्क जो केलेला आहे याला काय, टायरामधला एक्स मार्क केलेला जो भाग दिसतो याचं नाव विचारलेलं आहे. तर याचं नाव येतं प्लाईज.
याला काय म्हटलं जातं? प्लायज म्हणजे धागे. तर या ठिकाणी हे धागे काय केलेले असतात? इथं दिलेले असतात टायरच्या आतल्या बाजूला. त्याला काय म्हटलं जातं? प्लायज म्हटलं जातं. त्यानंतर बघा, विच कंपोनेंट ऑफ टायर रेजिस्ट टू कट. या ठिकाणी टायराचा कोणता भाग असतो की तो सहजासहजी कट होत नाही, मजबूत असतो? तर तो असतो ट्रेड, नक्षी. त्यानंतर आहे बघा 12 नंबर बघा, व्हॉट इज द रिप्रेझेंट द नंबर 28 इन टायर मार्क 12.6 बाय 28 क्वेश्चन मार्क. म्हणजे 28 इंच हे जे दाखवलेलं आहे हे नेमकं काय दाखवलं, काय दर्शवतं? तर या ठिकाणी 28 इंच दर्शवतं रिमचा व्यास. काय दर्शवतं? रिमचा व्यास दर्शवतं, रिम डायमीटर. त्यानंतर या ठिकाणी एक्स मार्क जो दाखवलेला आहे ही ब्रेक सिस्टीममधला आहे, हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीममधलं व्हीलजवळ बसवलेलं असतं. तर या ठिकाणी ह्या एक्स असलेल्या भागाला काय म्हटलेलं आहे? तर त्याला म्हटलं जातं ब्रेक शू. काय म्हटलं जातं? ब्रेक शू. या ठिकाणी हे व्हील सिलेंडर आहे, रिट्रॅक्टिंग स्प्रिंग वगैरे दिलेले आहेत. त्यानंतर ब्रेक ॲडजस्टर दिलेला आहे, ब्रेक शू आणि हे लाईनिंग, आणि हा बाहेरचा भाग कम्प्लिटली गोल जो असतो तो ड्रम असतो, आणि ही पाईपलाईन आहे. हा एवढा भाग कंप्लीट व्हील सिलेंडर आहे, आणि इथं सेंटरला ॲक्सेल असतो, हे केसिंग असतं, ही बॅक प्लेट असते. त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ मार्कड एक्स डिस्क ब्रेकमधला एक्स मार्क जो केलेला आहे याचं नाव काय विचारलं आहे? तर त्याचं नाव येतं ब्रेक पॅड. ही तर डिस्क दिलेली आहे आणि त्याच्या बाजूला हे पॅड आहेत, आणि इथं पिस्टन दिलेलं आहे, ही ब्रेक पाईप, ही ब्रेक पाईप दिलेली आहे, आणि हे सिलेंडर आहे, आणि फिक्स बसवलेलं आहे. त्यानंतर पुढं बघायचं आपल्याला, व्हॉट इज द नेम ऑफ ब्रेक असेंब्ली. ही जी ब्रेक असेंब्ली आहे हिचं नाव काय? तर या ठिकाणी याला म्हटलं जातं फिक्स्ड कॅलिपर डिस्क ब्रेक. याला काय म्हटलं जातं? फिक्स्ड कॅलिपर डिस्क ब्रेक. त्यानंतर पुढं व्हॉट इज द नेम ऑफ ब्रेक असेंब्ली. ही जी ब्रेक असेंब्ली आहे याला काय म्हटलं जातं? तर याला म्हटलं जातं स्लायडिंग डिस्क ब्रेक. काय म्हटलं जातं? स्लायडिंग डिस्क ब्रेक. कारण हे काय होतं, ही डिस्क अशी गोल फिरत असते, परंतु हा भाग काय होतो, असा पाहिजे तसा इकडं सरकू शकतो, इकडं सरकू शकतो, म्हणून ह्याला काय म्हटलेलं आहे? स्लायडिंग डिस्क ब्रेक. हा इथं पिस्टन आहे, आणि इथं लाईनिंग आहे, इथं लाईनिंग आहे, हे काय करतं? फिरणाऱ्या डिस्कला दाबतं. त्यानंतर या ठिकाणी ही जी आकृती आहे, हे जे नाव दिलेलं आहे, ह्या एक्स मार्क जो दाखवलेला आहे याला काय म्हटलं जातं? तर ह्याचं नाव आहे ब्रेक पॅडल. काय म्हटलं जातं त्याला? ब्रेक पॅडल. तर ही जी अशी रचना असते ही मेकॅनिकल ब्रेक सिस्टीम दाखवलेली आहे, म्हणजे लिंकेज वगैरे या ठिकाणी दाखवलेले आहेत. तर ट्रॅक्टरमध्ये काय केलेलं असतं, इथून एवढा भाग पुढचा नसतो, हे जे गोल दाखवलेलं आहे, हे गोल दाखवलेलं आहे, हे लिंकेज वगैरे दाखवले, हे ट्रॅक्टरमध्ये नसतं. तर हा इथून फक्त मागचा भाग असतो ट्रॅक्टरमध्ये. हा मेकॅनिकल ब्रेक असू द्या, नाहीतर मग डिस्क ब्रेक असू द्या, कुठलंही असू द्या, ट्रॅक्टरमध्ये मागील दोन्ही चाकांनाच फक्त ब्रेक येतं. भारतीय बनावटीचे जे ट्रॅक्टर आहेत किंवा भारतामध्ये वापरले जे जाणारे ट्रॅक्टर आहेत त्या ट्रॅक्टर्सना फक्त मागील मोठ्या चक्रालाच काय केलेलं असतं? ब्रेक सिस्टीम दिलेली असते, पुढील चाकाला ब्रेक सिस्टीम दिलेली नसते. त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ हायड्रॉलिक ब्रेक वर्किंग प्रिन्सिपल इन ॲन ऑटोमोबाईल. ऑटोमोबाईलमध्ये जी हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम कार्य करते कुठल्या तत्वावरती कार्य करते? तर या ठिकाणी पास्कल लॉ या तत्वावरती ही ब्रेक सिस्टीम कार्य करते. त्यानंतर पुढं या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे 19 नंबर बघा. या ठिकाणी 19 नंबरमध्ये ही जी आकृती दाखवलेली आहे याला काय म्हटलं जातं?
कंप्लिटली जी आकृती आहे ही आहे मास्टर सिलेंडरमधील. हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीममध्ये जो मास्टर सिलेंडर असतो त्याची आकृती आहे. परंतु इथं हा जो मार्क आहे, इथं जे छिद्र दिलेलं आहे मोठं असतं आणि इथं छोटं असतं. तर या मोठ्या छिद्राचं नाव काय विचारलेलं आहे. तर त्याचं नाव आहे ट्रान्सफर पोर्ट. काय नाव आहे त्याचं? ट्रान्सफर पोर्ट. या ट्रान्सफर पोर्टमधून काय होतं, ब्रेक ऑइल आतमध्ये घुसत असतं आणि पिस्टनच्या पुढं जात असतं. त्यानंतर पुढं या ठिकाणी ही जी आकृती कंप्लिटली दाखवलेली आहे, ब्रेक पॅडल टू बॅक प्लेट किंवा बॅकिंग प्लेट, फिल सिलेंडर हे सगळं दाखवलेलं आहे. चारी चाकानं दाखवलेलं आहे. तर ही आहे हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम. कंप्लिटली जी आकृती आहे ती कशामधली आहे? हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम. तर ही हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम HMT ट्रॅक्टरमध्ये किंवा HMT जी कंपनी होती ट्रॅक्टरची त्याच्यामध्ये हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि सर्व कारवरती सुद्धा अशा प्रकारची हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम आहे. कारमध्ये थोडाफार बदल करून ती सिस्टीम वापरली जाते, परंतु हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम कारमध्ये आहेच. तर या ठिकाणी हा जो एक्स मार्क केलेला आहे याचं नाव काय विचारलेलं आहे. तर त्याचं नाव आहे मास्टर सिलेंडर. त्याला काय म्हटलं जातं? मास्टर सिलेंडर. त्यानंतर पुढं आहे बघा, या ठिकाणी हे व्हील सिलेंडर दाखवलेलं आहे. या व्हील सिलेंडरमध्ये हा जो एक्स मार्क केलेला आहे याला काय म्हटलं जातं? तर या ठिकाणी याला म्हटलं जातं पिस्टन सील किंवा पिस्टन कपसुद्धा म्हटलं जातं. की या द्यायचा उद्देश काय असतो की आतलं ब्रेक ऑइल लिकेज होऊ नये याकरता हे पिस्टन सील देणं गरजेचं असतं. त्यानंतर 22 नंबर बघा, विच इज द गुड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ब्रेक फ्लुइड. ब्रेक फ्लुइड हे चांगल्या गुणवत्तेचं असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी त्याच्यामध्ये कोणता गुणवत्ता असायला पाहिजे? गुण असायला पाहिजे अँटी करोसिव्ह असायला पाहिजे, गंज विरोधक. गंजण्याची प्रक्रिया त्याच्यामध्ये होता कामा नये. त्यानंतर पुढं बघा, व्हॉट इज द टाईप ऑफ ब्रेक. हा जो ब्रेकचा प्रकार आहे हा नेमका कोणता आहे? तर अशा प्रकारचं जे ब्रेक आहे ते जास्तीत जास्त पार्किंग ब्रेकसाठी वापरतात. म्हणजेच वाहन थांबवण्याकरता जे आपण ब्रेक वापरतो त्याला पार्किंग ब्रेक किंवा हँड ब्रेक म्हटलं जातं. तर ही पूर्णतः जी आकृती दाखवलेली आहे रॅचेटसहित, सेक्टरसहित, लिव्हरसहित, लिंकेजसहित हे असं दाखवलं आहे बघा. ड्रमच्या बाहेरील बाजूने पॅड दिलेला आहे. तर या ठिकाणी त्याला म्हटलं जातं बँड टाईप पार्किंग ब्रेक. काय म्हटलं जातं? बँड टाईप पार्किंग ब्रेक. त्यानंतर या ठिकाणी ही आकृती दाखवलेली आहे अशा प्रकारची ही हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीममधीलच आहे. तर ही ब्रेक सिस्टीम जी आहे ती कारमध्ये वापरतात किंवा जे LME वाहन आहेत, टेम्पो वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये वापरतात, लाईट मोटर व्हेकल. तर ही जी ब्रेक सिस्टीम आहे याला म्हटलं जातं व्हॅक्यूम बूस्टर हायड्रॉलिक ब्रेक. काय म्हटलं जातं? व्हॅक्यूम बूस्टर हायड्रॉलिक ब्रेक. तर या ठिकाणी व्हॅक्यूम बूस्टर या ठिकाणी आहे. हा बूस्टर इथं दिलेला आहे मास्टर सिलेंडरच्या पुढच्या बाजूला. आणि हा बूस्टर जो कार्यान्वित कशावरून होतो, याची पाईप इनलेट मॅनिफोल्डला जोडलेली असते. त्यानुसार तो काय करतो, इंजिन चालू केलं की काय होत असतं, हवा इंजिन ओढत असतं. त्यानुसार हा बूस्टर कार्यान्वित होतो. आणि नुसतं आपण ब्रेक पॅडलला जरी थोडा जरी पाय लावला तरी काय होतं, ह्या मास्टर सिलेंडर काय होतो, कार्यान्वित होतो आणि आपल्याला ताकद जास्त लावावी लागत नाही आणि ब्रेक चांगल्या प्रकारे लागू शकतो. पण अशा प्रकारच्या ब्रेक सिस्टीममध्ये दुसरा एक तोटा असा आहे की जर समजा इंजिन बंद असेल आणि चुकून तुम्ही पार्किंग ब्रेक लावलं नसेल, न्यूट्रल गाडी जर झाली उताराला वगैरे, तर काय होतं, ब्रेक व्यवस्थित लागत नाही आणि वाहन कुठं तर जाऊन धडकण्याची शक्यता असते. तर ही जी आकृती आहे कशाची आहे, पूर्णतः व्हॅक्यूम बूस्टर हायड्रॉलिक ब्रेक आणि ही कारवरती वापरतात. त्यानंतर पुढं व्हॉट इज द नेम ऑफ ब्रेक. हा जो ब्रेक दाखवलेला आहे हे नेमकं काय आहे, तर त्याला म्हटलं जातं डिस्क ब्रेक. हा डिस्क ब्रेक जो प्रकार आहे तो एक्सटर्नल ब्रेक सिस्टीममधला आहे. त्यानंतर पुढं बघूया आपण पुढचा भाग 26 नंबर बघा. ही आकृती दाखवलेली आहे मास्टर सिलेंडरची. हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीममध्ये मास्टर सिलेंडर असतो, प्रेशर निर्माण करत असतो. आणि या ठिकाणी हा जो एक्स मार्क दाखवलेला आहे याचं नाव काय विचारलेलं आहे, तर त्याचं नाव आहे
पुश रॉड, त्याला काय म्हटलं जातं, पुश रॉड, ब्रेक पॅडलच्या लगत त्याला बसवलेलं असतं पिनच्या साह्यानं. त्यानंतर या ठिकाणी वॉइस दाखवलेलं आहे आणि हे दाखवलेलं आहे, चित्र दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी कोणती क्रिया चालू आहे, व्हॉट इज द वर्क बेंच प्रॅक्टिस विथ ब्रेक शू, या ठिकाणी कुठला सराव चालू आहे, काय तुम्ही नेमकं वर्क बेंचवरती काय करत आहात. तर या ठिकाणी ब्रेक शूला रिलायनिंगची क्रिया आपण करत आहोत. याला काय म्हटलं जातं, ब्रेक शू लायनिंग, रिलायनिंग. म्हणजे शूवरती आपण काय करतो, ॲस्बेस्टॉसचं जे पॅड असतं, लायनिंग असतं, ते रिवेटिंग करत आहे. त्यानंतर पुढं बघा, टायर, विच टाईप ऑफ मेटल वायर प्रोव्हाइडेड इन द इनर एज ऑफ टायर, टायराच्या आतल्या बाजूला मेटलच्या तारा दिलेल्या असतात. तर कुठल्या प्रकारच्या तारा असतात, तर स्टील वायरच्या तारा त्याच्यामध्ये बसवलेल्या असतात. स्टील का दिलेलं असतं, कारण स्टील हे लवचिक असतं आणि टायरसुद्धा लवचिक बनणं आवश्यक असतं आणि रबर त्याच्यामध्ये निसटून जाऊ नये याकरता या ठिकाणी लवचिकपणा राहावा हे उद्देश याच्यामध्ये सगळे साध्य होतात, म्हणून स्टील वायर वापरतात. कशामध्ये, या टायरमध्ये. त्यानंतर विच टाईप ऑफ व्हील हॅज 2 सेपरेट डिस्क्स अँड क्लॅम्प्ड टुगेदर विथ नट अँड बोल्ट. 2 डिस्क आहेत, ते आपल्याला सेपरेटही करता येतात आणि जोडताही येतात आणि ते कशानं, नट बोल्टच्या साह्यानं जोडता येतात. त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला म्हटलं जातं स्प्लिट व्हील रिम, म्हणजे तुकड्याच्या स्वरूपात असलेली व्हील रिम. तर ते आपल्याला ट्रेलरमध्ये जे व्हील दिलेलं असतं ते पाहायला मिळतं, किंवा स्कूटर, जुनी जी स्कूटर होती बजाजची त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे स्प्लिट व्हील रिम पाहायला मिळते. किंवा JCBमध्ये आहे, JCB जे व्हील असतं, पुढील व्हील, मागील व्हील, हे अशा प्रकारचं तुम्हाला पाहायला मिळतं. ट्रॅक्टरमध्ये अशा प्रकारचे स्प्लिट व्हील रिम देत नाही, ट्रेलरमध्ये देतात परंतु ट्रॅक्टरमध्ये देत नाहीत. त्यानंतर व्हॉट डेनॉट्स 5.5 इंच ऑफ फील्ड कोड नंबर 5.5 इंच B13 क्वेश्चन मार्क. या ठिकाणी 5.5 हा जो व्हील कोड आहे हे नेमकं काय दर्शवतं, तर या ठिकाणी तुम्हाला रिमची रुंदी दर्शवतं. काय दर्शवतं ते, रिमची रुंदी 5.5 इंच आहे हे या ठिकाणी त्या टायरवरती जे लिहिलेलं आहे ते दर्शवतं. टायराची म्हणजे रिमची रुंदी दर्शवतं. ओके. त्यानंतर व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ ट्यूबलेस टायर, ट्यूबलेस टायरचा तोटा काय आहे, का फायदा आहे, फायदा आहे. ट्यूबलेस टायरचा फायदा काय. आता सध्याच्या सर्व वाहनावरती, म्हणजेच टू व्हीलर असू द्या, कार असू द्या, काही मर्सिडीज बेंज वगैरे ट्रक आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ट्यूबलेस टायर आलेले आहेत. तर त्याचा फायदा काय, तर त्याचा फायदा होतो बघा, टायर सील अ पंक्चर विदाउट रिमूव्हिंग. म्हणजे समजा पंक्चर झालं तर ते टायर काढायची आवश्यकता नाही, नुसता जॅक लावायचा. आणि टू व्हीलर जर असेल तर ती थोडीफार मधल्या स्टँडला लावून काय करू शकता तुम्ही, टायर न खोलता तुम्ही पंक्चर काढू शकता. त्यानंतर व्हॉट इज डिनोट 145 ऑफ टायर नंबर 145 बाय 70 R13 रेडियस म्हणजे 13 क्वेश्चन मार्क. या ठिकाणी 145/70 जे आहे याच्यामधलं 145 नेमकं टायरावरती काय दर्शवतं, तर या ठिकाणी टायराची रुंदी दर्शवतं. काय दर्शवतं, रुंदी. अशा प्रकारचं जे टायर आहे हे कन्व्हेन्शनल टायर नाही, तर क्रॉस सेक्शनल त्याचा वेगळा असतो, ट्यूबलेस टायरसारखा असतं आणि जाडीला जास्त असतं. तर या ठिकाणी टायराची रुंदी 145 म्हणजे नेमकं काय दाखवतं तुम्हाला, 145चा अर्थ काय होतो की टायराची रुंदी किंवा त्या 145
असलेल्या रुंदी असलेल्या रिमवरती हे बसू शकतं. म्हणजे हवा भरल्यानंतर किती होतं त्याचं रुंदी 145 इंच होते. त्यानंतर विच प्रिव्हेंट द अनइवन वेअर ऑफ टायर्स. टायर हे काय होतं, वेडवाकडं झिजतं. हे कशामुळं घडतं आणि ते घडू नये याकरता तुम्ही काय कराल, तर टायर रोटेशन काय करावं लागेल, त्या ठिकाणी तुम्हाला करावं लागेल. त्यानंतर विच स्ट्रेंथ द टायर केसिंग व्हील. या ठिकाणी 7वा प्रश्न काय म्हणतो बघा, व्हीलवरती तुम्ही काय केलेलं आहे, टायर बसवलेला आहे, त्याच्यामध्ये त्या टायरमध्ये मजबूतीपणा सामर्थ्यपणा येण्याकरता काय करणं आवश्यक आहे. तर व्हीलवरती ज्या वेळेला आपण टायर चढवतो किंवा बसवतो, बसवल्यानंतर त्याच्यामध्ये मजबूतीपणा असतो का, नसतो. दाबले की ते खाली दबतं. तर ते दबू नये याकरता तुम्हाला काय करावं लागेल, इन्फ्लेशन प्रेशर म्हणजे योग्य दाबाची, कंपनीच्या शिफारशीनुसार योग्य दाबाची हवा तुम्हाला भरावी लागेल. त्यानंतर पुढे बघा, या ठिकाणी which part of the tire absorb the sudden shock from rough surface. जो पृष्ठभाग आहे तो कसा आहे, खडबडीत आहे आणि खडबडीत रस्त्यावरून वाहन जात असताना अचानकपणे झटके सहन करण्याची जी क्षमता असते ती कशामध्ये असते. टायराचा कोणता भाग असतो की तो धक्का तो काय करतो, सहन करतो, तर त्याला म्हटलं जातं ब्रेकर्स. ब्रेकर्स हा जो भाग आहे तो काय करतो, खडबडीत रस्त्यावरून जात असताना सुद्धा धक्के सहन करतो. त्यानंतर 9 नंबर बघा, विच पार्ट ऑफ द टायर इज फ्लेक्झिबल ऑन सडन शॉक. म्हणजेच या ठिकाणी सुद्धा काय झालेलं आहे, अचानकपणे धक्का बसलेला आहे आणि तो टायरामध्ये लवचिकपणा असणं आवश्यक आहे. तर लवचिकपणा असलेला या ठिकाणी भाग कोणता येतो, तर तो येतो साईड वॉल्स. कोणता येतो, साईड वॉल्स. म्हणजे बाजूचा जो फुगीर भाग असतो त्या फुगीर भागावरती काय होतं, तो लोड येतो आणि तोच भाग फक्त टायरामधला लवचिक असतो आणि नाजूक असतो, मऊ असतो. कोणता भाग, साईड वॉल्स. विच पार्ट ऑफ द टायर अँकर विथ रिम. आता या ठिकाणी रिमवरती टायर आपण ज्यावेळेला बसवतो ते हलू नये याकरता मजबूत असा टायरामध्ये कोणता भाग बनवलेला असतो, तर या ठिकाणी बीड हा भाग टायरामधला एकदम मजबूत आणि जड भाग असतो. तो रिमवरती एकदा बसवला की त्या टायराला हलवू दिलं जात नाही. त्यानंतर विच इज प्रोटेक्ट द ट्यूब डॅमेज बाय द रिम. त्या ठिकाणी रिमवरती तुम्ही काय केलं, ट्यूब टायर बसवला, हे की नाही. तर बसवल्यानंतर त्याला आधार देण्याचं काम, चांगल्या प्रकारे आधार देण्याचं काम कोण करतं, तर या ठिकाणी फ्लॅप हा भाग आधार देण्याचं काम करत असतो. विच डिव्हाइस यूज्ड टू अवॉइड ट्रॅक्टर टायर सिंकेज इज पडल्ड सॉइल. त्या ठिकाणी पोकळ माती आहे, पोकळ मातीमधून ट्रॅक्टर असा घुसू नये किंवा चिखल भागामध्ये ट्रॅक्टर घुसू नये याकरता कोणतं उपकरण हे वापरलं जातं, तर या ठिकाणी केज व्हील हे उपकरण वापरलं जातं. म्हणजे मऊ माती असू द्या नाहीतर मग चिखलाचं असू द्या, त्या ठिकाणी ट्रॅक्टर घुसू नये, हिंदळत जाऊ नये, म्हणजेच टायर जागेवरती फिरू नयेत,
त्यानं शिंपडण्यासारखं समजा चिखलामध्ये काम करतो तर तो काय होईल, फिरून फिरून घुसून बसेल. तर तो घुसून बसू नये याकरता तुम्ही काय वापराल, तर केज व्हील वापरलं जातं. त्यानंतर हाऊ मच पर्सेंटेज ऑफ वॉटर यूज्ड इन रिअर ट्यूब फॉर ब्लास्टिंग. तुमचा जो ट्रॅक्टर आहे तो ब्लास्टिंगसाठी वापरला जातो. तर त्या टायर ट्यूबमध्ये, मागच्या टायर ट्यूबमध्ये तुम्ही किती प्रमाणामध्ये पाणी भरता, तर 75% पाणी असतं. किती असतं, 75% पाणी भरायचं आणि बाकीची 15% हवा भरायची असते. आणि ती हवा गेजच्या सहाय्यानं, टायर प्रेशर गेजच्या सहाय्यानं तपासायची नसते. टायर जमिनीवरती कसा टेकलेला आहे त्यानुसार हवा भरायची. सर्व ठिकाणी सारख्या दबावानं काय व्हायला पाहिजे, ते टायर टेकलेलं असायला पाहिजे, एवढी हवा त्याच्यामध्ये मारायची. परंतु गेजने तपासायची नाही. का, कारण याच्यामध्ये तुम्ही पाणी भरलेलं आहे. कशामध्ये, मागच्या टायर ट्यूबमध्ये पाणी भरलेलं असल्याकारणाने तुम्ही गेजच्या सहाय्यानं ते तपासायचं नाही. फक्त हवा असेल तर तुम्ही गेजच्या सहाय्यानं हवा तपासू शकता. विच टाईप ऑफ केमिकल ॲडेड विथ वॉटर टू फिल द लिक्विड ट्यूब इन कोल्ड रिजन. जे टायर हे थंड ठेवण्याकरता, टायर ट्यूब थंड ठेवण्याकरता तो परिसर भाग काय करायचं आहे, थंड ठेवायचा आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही पाण्याबरोबर अजून काय मिसळता, तर या ठिकाणी कॅल्शियम क्लोराईड याला मिसळलं जातं. पाण्याबरोबर काय करायचं, कॅल्शियम क्लोराईड मिसळायचं. त्यामुळं काय होतं, टायर ट्यूब थंड राहण्यास मदत होते. त्यानंतर विच डिव्हाइस इज यूज्ड टू ॲडजस्ट द क्लिअरन्स बिटवीन द ब्रेक शू अँड ड्रम इन एअर ब्रेक सिस्टीम. या ब्रेक सिस्टीममध्ये ब्रेक शू आणि ड्रम याच्यामधला गॅप जो आहे तो ॲडजस्ट करण्याकरता तुम्ही या ठिकाणी कशाचा वापर करणार. खाली दिलेले जे पर्याय आहेत त्याच्यामधला कोणता पर्याय योग्य आहे, तर तो पर्याय आहे स्लॅक ॲडजस्टर, किंवा त्याला काय म्हटलं जातं, ब्रेक ॲडजस्टर. तर तो हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीममध्ये पण असतो, मेकॅनिकल ब्रेक सिस्टीममध्ये पण असतो आणि एअर ब्रेक सिस्टीममध्ये सुद्धा हा ब्रेक ॲडजस्टर असतो. आणि तो ब्रेक शूच्या दोन्ही टोकाकडं, म्हणजे समजा 2 ब्रेक शू असतील तर एका बाजूला कॅम असतो आणि एका बाजूला ब्रेक ॲडजस्टर असतो. आणि हायड्रॉलिक ब्रेक असेल तर एका बाजूला व्हील सिलेंडर असतं आणि दुसऱ्या बाजूला ब्रेक ॲडजस्टर असतो. आणि समजा दोन्ही बाजूला व्हील सिलेंडर असतील तर मध्येच त्याला काय केलेलं असतं, हा ब्रेक ॲडजस्टर जो असतो त्याला बसवलेलं असतं. त्यानंतर व्हॉट इज द पर्पज ऑफ फूट ब्रेक इन ट्रॅक्टर. ट्रॅक्टरमध्ये पायामध्ये ब्रेक जो दिलेला असतो त्याचा उद्देश काय असतो, तर या ठिकाणी ब्रेकचा उद्देश आपल्याला माहितीच आहे की वाहन थांबवण्याकरता किंवा ट्रॅक्टर थांबवण्याकरता या फूट ब्रेकचा उपयोग केला जातो, म्हणजे उद्देश असतो. जसं टू व्हीलरमध्ये आपण ब्रेक पॅडवरती दबाव देतो आणि टू व्हीलर थांबवतो, त्याच पद्धतीनं ट्रॅक्टरमध्ये सुद्धा काय केलं जातं, फूट ब्रेकवरती दबाव देऊन ट्रॅक्टर थांबवला जातो. किंवा कारमध्ये सुद्धा फूट ब्रेकवरती दबाव दिल्यानंतर कार थांबते, ट्रक थांबत असते. त्यानंतर विच पार्ट ऑफ द मेकॅनिकल ब्रेक एक्सपांड्स द ब्रेक शू. मेकॅनिकल ब्रेक सिस्टीममध्ये ब्रेक शूला फाकवण्याचं काम कोण करतं, तर ते काम आहे ब्रेक कॅमचं. मेकॅनिकल ब्रेकमध्ये ब्रेक शूला एक्सपांड म्हणजे फाकवण्याचं काम हे ब्रेक कॅम करत असतो. त्यानंतर पुढं बघा, विच पार्ट ऑफ द मास्टर सिलेंडर कवर्स द कॉम्पन्सेटिंग पोर्ट व्हाईल पिस्टन मूव्ज फॉरवर्ड. तर मास्टर सिलेंडरमध्ये जे कॉम्पेन्सेटिंग पोर्ट दिलेलं आहे त्याला केव्हा झाकलं जातं, पिस्टन कुठं चाललं आहे, पुढं चाललेलं आहे, म्हणजे फॉरवर्ड पोझिशनमध्ये चाललेलं आहे. तर नेमकं केव्हा त्याला त्या कॉम्पेन्सेटिंग पोर्टला बंद केलं जातं आणि कोण करतं, तर त्या कॉम्पेन्सेटिंग पोर्टला प्रायमरी काय करतो, बंद करतो.
प्रायमरी कपनं त्या कॉम्पेन्सेटिंग पोर्टला बंद केलं की पुढं काय होतं, ऑइल दाबायची प्रक्रिया चालू होते. त्यानंतर 19 नंबर बघा, विच पार्ट ऑफ द मास्टर सिलेंडर सपोर्ट टू पिस्टन फॉर बिल्ड अप फ्लुइड प्रेशर इन सिलेंडर. तर या ठिकाणी हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीममध्ये फ्लुइड प्रेशर जे आहे, ऑइलला दबाव जो दिला जातो तो केव्हा दिला जातो, कोण दाबतं, तर या ठिकाणी प्रायमरी कप हा काय करतो, त्या ऑइलला दाबतो. म्हणजे दाबण्याची क्रिया तो करतो आणि त्या ऑइलला काय केलं जातं, पुढं सरकवलं जातं. त्यानंतर 20 नंबर बघा, विच पार्ट ऑफ हायड्रॉलिक ब्रेक ॲक्ट्स अगेन्स्ट द ड्रम फोर्स. आता या ठिकाणी हायड्रॉलिक ब्रेकमध्ये ड्रमला प्रेरणा कोण देतं. आता हायड्रॉलिक ब्रेक असू द्या नाही तर मेकॅनिकल ब्रेक असू द्या, काय त्याची काय अडचण नाही, परंतु त्या ड्रमला, फिरणाऱ्या ड्रमला फोर्स, प्रेरणा कोण देतं. तर या ठिकाणी ब्रेक शूद्वारे काय केलं जातं, त्या ड्रमला दबाव दिला जातो आणि वाहन थांबवलं जातं. त्यानंतर व्हॉट इज द डिसॲडव्हान्टेज ऑफ हायड्रॉलिक ब्रेक. हायड्रॉलिक ब्रेकमध्ये तोटा काय आहे. तर हायड्रॉलिक ब्रेकमध्ये जर समजा ऑइल लिकेज झालं तर ते वाहन असुरक्षित होतं, तुम्ही पण असुरक्षित होता. हा दोष त्याच्यामध्ये आहे. म्हणजे ऑइल लिकेज होता कामा नये. ऑइल लिकेज झालं की होतं, ब्रेक फेल होतं. म्हणून याला काय म्हटलेलं आहे, सेफलेस, असुरक्षितपणा या ठिकाणी तुम्हाला जाणवतो. त्यानंतर पुढं बघूया, एक नंबर बघा परत. या ठिकाणी ही जी आकृती दाखवलेली आहे, ही आकृती आहे कारची. कारमध्ये अशी क्रिया तुम्ही करू शकता, किंवा 4 चाकी टेम्पो वगैरे जर असेल तर क्रिया करू शकता, 6 चाकी असेल तरी करू शकता, परंतु ट्रॅक्टरमध्ये असं तुम्ही करू शकत नाही. कारण ट्रॅक्टरमध्ये काय केलेलं असतं, मागील जे 2 व्हील दिलेले असतात मोठे असतात आणि पुढील 2 जे व्हील असतात ते लहान असतात. तर या ठिकाणी ही जी क्रिया दाखवलेली आहे, टायर रोटेशनची क्रिया दाखवलेली आहे. तर या ठिकाणी याला काय म्हटलं जातं, व्हील रोटेशनसुद्धा म्हटलेलं आहे. उत्तर काय येतं, व्हील रोटेशन किंवा टायर रोटेशन. तर ते टायर रोटेशन कसं दाखवलं आहे बघा. उजवीकडचं चक्र मागचं डावीकडचं परत मागे, आणि नंतर परत उजवीकडं, आणि उजवीकडचं पुढचं जे आहे ते स्टेपनी, असं दाखवलं आहे. तर ट्रॅक्टरमध्ये अशी क्रिया तुम्ही करू शकत नाही. परदेशामध्ये जे ट्रॅक्टर आहेत ते हेवी आहेत, हेवी लोडचे आहेत. त्या ठिकाणी पुढची दोन्ही चाके आणि मागची दोन्ही चाके सारखी असतात. तर तुम्ही त्या ठिकाणी ह्या अशा प्रकारची क्रिया म्हणजे टायर रोटेशन किंवा व्हील रोटेशन करू शकता. परंतु भारतामध्ये जे ट्रॅक्टर वापरले जातात त्याच्यामध्ये ही रोटेशनची क्रिया तुम्ही करू शकत नाही. ही जी क्रिया आहे ती कारमध्ये तुम्ही करू शकता, 2 व्हीलरमध्ये सुद्धा करू शकत नाही. त्यानंतर व्हॉट इज द कॉज फॉर स्पॉन्जी ब्रेक पॅडल इन हायड्रॉलिक ब्रेक. हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीममध्ये स्पॉन्जी ही क्रिया तयार होते. काय वेळेला हे कारण कसं काय, जसं आपण स्पंज हातात घेतल्यानंतर दाबल्यानंतर काय होतं, ती खाली जातो लगेच क्विकली. तसं या ठिकाणी हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीममध्ये जर तुम्ही ब्रेक पॅडल जर दाबला तर काय होतं, स्पंजची क्रिया जाणवते. म्हणजेच ते काय होतं, पॅडल सहजासहजी खालीवर होतो, खाली जातो. म्हणजे जसं फुगा वगैरे दाबल्यानंतर काय होतं, तो फुगा दाबला जातो आणि परत सोडलं की परत फुगतं. तशा पद्धतीनं ही क्रिया होते आणि ब्रेक लागत नसतो. तर हे कशामुळं होतं, तर या ठिकाणी जर हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीममध्ये हवा घुसली तर स्पॉन्जी ब्रेक होऊ शकतं. एअर एंटर इन द सिस्टीम, म्हणजे हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीममध्ये जर हवा घुसली तर या ठिकाणी स्पॉन्जी ब्रेक हा दोष जो आहे तो उत्पन्न होतो. मग त्याच्यामधली काय करायची, हवा काढून टाकायची. त्यानंतर 3 नंबर बघा, व्हॉट इज द प्रॅक्टिस इन हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम. ही जी हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम आहे दाखवलेली आहे
ब्रेक पॅडल रिटर्न स्प्रिंग, फुटबोर्ड, मास्टर सिलेंडर, पुशरॉड वगैरे, ही डस्ट किंवा डस्ट कवर आणि ही ब्रेक पाईप, बॅक प्लेट वगैरे दाखवलेली आहे किंवा ब्रेक प्लेट दाखवलेली आहे. त्यानंतर एक बॉटल दाखवलेली आहे. तर या ठिकाणी ही जी क्रिया आहे, ही क्रिया नेमकी काय चाललेली आहे? तर ही क्रिया चाललेली आहे रिमूव्ह एअर फ्रॉम ब्रेक सिस्टीम. ब्रेक सिस्टीममधून हवा काढून टाकण्याची क्रिया या ठिकाणी चालू आहे. त्यानंतर हे आपल्याला समजलं, चांगल्या प्रकारे समजलेलं आहे. इथं हे पाठीमागील सुद्धा आपण बघितलं. जय हिंद.